सुद्धा एका बाजूला पाहतो. त्यानंतर सुंदर आकर्षक ट्रॉफी. तर सामना सुरू होतो. बॅटिंग करेल टीम जांभिवली. टॉस जिंकलाय बेंडकल बीन आणि त्यांनी पसंती दिली फिल्डिंगला. मागचा सामना आपण पाहिला गोलंदाजीच्या जोरावर तो सामना जिंकताना धुतुम बीन पुन्हा दाखवून दिलं या मैदानावर काय येऊ शकतो. मॅच स्टार्ट. पहिला चेंडू. पहिला चेंडू वेगवान. तर टीम ओनर जयंता कोंडिलकर, अनंता कोंडिलकर, काशीनाथ पाटील आणि काशीनाथ गोडिवले या संघाचे पुरस्कर्ते टीम जांभिवली आणि त्यांच्या विरुद्ध बीसीसी बेंडकल. तर टीमचे ओनर्स इथे आलेत. ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. मी जांभिवली संघाचे संघ मालक ज्यांनी पुरस्कृत केलेला या संघाला जतीन 11 मर्याई जांभिवली बी आणि जयंता कोंडिलकर साहेब, अनंता कोंडिलकर, काशीनाथ पाटील आणि काशीनाथ गोडिवले या चारही ओनर्सना विनंती करेन का आपण अतिथी कक्षामध्ये आसनस्थ व्हावं. सामना सूर्य. गोलंदाज कविश पाटील समोर उभा आहे. हर्षल कोंडिलकर आक्रमकतेसाठी तो ओळखला जातो, त्याला थांबवलंय मैदानावर गोलंदाज कविशनं. तिसरा चेंडू खोलात टाकला लेग स्टिक वरून. इथे संधी. टेन्शन वाढवलंय कविशनं. हे संपायर्स 22 न ही दांबळेल. दबाव वाढलाय. आतापर्यंत आपण जरूर पाहिलं 2 डॉट, त्यानंतर 22 एकूण धावा फलकावरती. अजूनही ज्या गतीनं धावा बनवायचे. पॉवर प्ले मध्ये खूप काही अपेक्षा असतात का चांगली धावसंख्या बनवावी, चांगली सुरुवात. मात्र त्यानंतर आपण पाहिलं कविशचं जे षटक आहे 2 डॉट 22. हर्षल कोंडिलकरनं 3 चेंडूचा सामना केला. स्ट्रायकर एनला वैभव कोंडिलकर. डाव्या हाताचा फलंदाज आहे. मिड विकेट लॉंग ऑफ. वेगवान चेंडू. गुड बॉलिंग कविश. सलग आतापर्यंत आपण पाहिलं त्याचे 4 चेंडू काहीच करून देत नाही बॅटिंग टीमला. जतीन 11 मर्याई जांभिवली बी हा संघ फलंदाजी करतोय. आता सामत खेळला. शॉर्ट स्क्वेअर लेगला सिंगलला सुद्धा थोडासा काही अंशी काय होईना जो दबाव कमी होईल. अत्यंत खतरनाक गोलंदाजी. अगदी दिशा टप्पा विभिन्नता तेवढा चांगला वेग. कविशचे षटक आतापर्यंत त्यांनी फेकलेलं. लास्ट बॉल गॅप शॉट. हा फटका हवा होता बॅटिंग टीमला आणि फाईन लेग कडे खेळला. मिळतील धावा 4. जेव्हा 2000 आणि 2005 1995चा जो कालखंड होता आणि 2000 नंतर जे हल्दी समारंभ प्रणयने आम्हाला छान माहिती दिली आणि हा गाणी सुपर हिट होता. कालपासून DJ SDC खूप जुन्या गाण्यांच्या आठवणी सर्वांना MG ट्रॉफीमध्ये ऐकवतोय. मनाला बेधुंद करणारे ते संगीत DJ SDC. चला मॅच कडून वळतोय. संकेत ठाकूर. जो दबाव होता 5 चेंडूवर तो थोडा दबाव हर्षलनं कमी केला. इथे चांगली भागीदारी बनवली तर टार्गेट सेट होईल. ही मैदान आपण पाहिलं सुंदर आहे. महेश स्पोर्ट्स क्रीडांगण शेलगर जिथे आउटफील्ड खूप सुंदर आहे आणि टणक पोषक खेळपट्टी. इथे जर तुम्ही चांगल्या पद्धतीने आक्रमण केलं तर मैदानावर चांगलं टार्गेट सुद्धा सेट होताना पाहिले. गोलंदाजांची जादुई गोलंदाजी पाहिली. त्यानंतर कालच्या रात्रीमध्ये आम्ही टाकी गावच्या चैतन्याला बरसताना पाहिलं. चैतन्य नावाचं वादळ कालच्या रात्रीमध्ये पाहिलं. आता केलं आक्रमण ऑन साइडला बॅटच्या रडार मध्ये वैभव कोंडिलकरचा माइटी षटकार.
संकेत ठाकूर 6 धावा आल्या या पहिल्या चेंडूवर. धावफलक टोटल 12. पुन्हा एकदा सच होईल. फलंदाज ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न फसला. संकेत चेंडू खाली. ही विकेट हवी होती आणि जरूर गुड कॅच. आपण धावफलकावर पाहिलं टोटल 12. असं म्हटलं जातं का हातातल्या रेषेमध्ये तुमचं दडलेलं भविष्य बघू नका, त्याच हाताने कष्ट करा आणि स्वतःचं भविष्य घडवा. आता ती मेहनत इथे करावी लागेल जांभिवलीला. मागच्या मॅच मध्ये पेटचं काय झालं, एकही फलंदाज काही करू शकला नाही आणि त्याचं उत्तर शोधलं ते आपण नक्कीच पाहिलं. सामना दुतुम संघाने सहज जिंकला आणि 5 झेल सोडले आणि तो अभाव त्यांना तो सामना गमवावा लागला. संकेत ठाकूर षटकार विकेट. ओ फुटवर चांगलं टायमिंग स्ट्रोक गॅप मध्ये सरळ सुसाट वेगानं तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण. गुड फिल्डिंग. विनीतला पाहतोय सेकंड ओव्हर षटकार विकेट सिंगल. आता एकूण धावा. चांगली गोलंदाजी होते मात्र या संकटांना धैर्यानं तोंड द्यावं लागेल तर मार्ग सापडतो. आणि आता जी आक्रमक गोलंदाजी झाली तिथून आता हा दबाव कमी करायचा. कुणाल आणि हर्षलला स्ट्रायकर एंडला. हर्षल पुन्हा एकदा सज्ज होईल. लाईन ओळखलं ऑन साइडला तडाखा क्षेत्र खाली. 1 बाउन्स मिळतील धावा 4. संकेत ठाकूर चे हे 4 षटक आपण पाहिले 4 चेंडू मध्ये. सुरुवातीच्या पहिल्या कवीच्या षटकाचा आपण उल्लेख पाहिला त्यामध्ये 6 धावा दिल्या. विकेट नव्हती मिळाली. संकेतला विकेट मिळाली. ऑन दी राईस डीप कडे क्षेत्र खाली. 5व्या चेंडूवर तिथे फिल्डर रेडी आहेत. जुगल करत गुड कॅच. लक्ष द्या आपण पुन्हा एकदा मॅच कडे. 2 विकेट मिळाल्या संकेतला या ओव्हर मध्ये. या महत्वाचे विकेट. हर्षलला सलामीवीर त्याला बाद केलं. त्यानंतर वैभव कोंडिलकरला बाद केलं. आणि सामना आपण पाहिला तर इथे दादागिरी ती जांभिवली बी विरुद्ध BCC बेंडकलची दादागिरी थोडी हारागिरी थोडा मागे पडलाय. चांगली भागीदारी होत नाही. 2 विकेट धावा धावफलकावरती टोटल 17. 5 षटकांचा पूर्वार्ध आहे. जांभिवली संघाचे पुरस्कर्ते काशीनाथजी गोडिवले, काशीनाथ पाटील, अनंता कोंडिलकर, जयंता कोंडिलकर यांना आम्ही विनंती करतो आपलं सहर्ष स्वागत आपण मेन स्टेजवर आसन असतवा. संकेत ठाकूर 2 विकेट 1 षटकार चौकारा नंतर पण महत्वाच्या फलंदाजांना त्यांनी बाद केलं. संकेत ठाकूर ओ वेगवान चेंडू मात्र लाईन भरकटली. वाईट बॉल. आणि जर आपण पाहतोय संकेतचा या षटकामध्ये तो कमबॅक करण्याची तयारी दाखवते. कविशनं 6 धावा दिल्या. उर्वरित जर 3 षटकामध्ये चांगली फटकेबाजी झाली तर टीम जांभिवली चांगलं टार्गेट सेट करेल. ओ केला आक्रमण. चाबूक स्ट्रोक आणि हा षटकार.
हा बात आहे प्रणय. लग्न सराई सीझन सुद्धा सुरू होणार आहे आणि त्याची आठवण करून देणारे गीत होते 1994चं आशा भोसले यांनी गायलेले गीत. बघा काय सुंदर. तर विष्णू वाघे साहेब यांचे इथे आगमन झाले, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. खेळामध्ये असं म्हटलं जातं का योजनाची आखणी करणं आणि त्याची अंमलबजावणी करणं हा यशाचा मूल मंत्र असतो आणि त्या योजना आखल्या होत्या. जयंत कोंडिलकर पुरस्कर्ते, अनंत कोंडिलकर, काशीनाथ पाटील आणि त्यानंतर आपण पाहतोय काशीनाथ गोडिवले टीम आपण पाहतोय जांभोलीचे पुरस्कर्त्या. एक चांगली टार्गेट सेट झाला तर तो एक वेगळा कॉन्फिडन्स असतो. BCC बेंडकल बी गोलंदाजी करताना पुन्हा एकदा कविश पाटील. कविशनं पहिल्या षटकामध्ये 6 धावा दिल्या होत्या. ओ पुन्हा एकदा ऑन साइडला कनेक्शन होत नाही. यष्टीरक्षक चूक केली, झेल सोडलाय. असं म्हटलं जातं का सामना जिंकण्यासाठी तो एक्स फॅक्टर तुमच्याकडे हवा असतो, तो कॉन्फिडन्स. आणि आज दोन्ही संघ यंग आहेत, चांगला खेळ त्यांच्याकडून नक्कीच पाहतो. मात्र जर क्षेत्ररक्षणाची साथ नाही मिळाली तर तो खेळ थोडा खराब होत जातो. कविश पाटीलला आपण पुन्हा पाहूया. कविशनं पहिलं षटक जेव्हा फेकलं ते 6 धावेचं होतं. गुड बॉलिंग. पुन्हा एकदा लाईन रीड केली, निघाले 2 धावेसाठी. कॉल केलाय, रिस्की नाही, सुरक्षित. गुणतालिका आपण पाहतो फटकेबाजीला आता लगाम लावले कविशनं. जी फटकेबाजी थांबली, संकेत ठाकूरच्या गोलंदाजीमध्ये सुरुवात झाली आणि त्यानंतर थोडंसं थांबवलं. पंचांचा इशारा येतो 1 रन शॉट. बघा आमच्या मैदानावर खुशी कॅन्टीन आहे, स्टॉल धारक आहेत आमच्या आणि तिथे तुम्हाला आपल्या घरगुती प्रकारच्या ऑल डिशेस तिथे अवेलेबल आहेत. आणि ज्यांना आस्वाद घ्यायचा असेल तर खुशी कॅन्टीन आमच्या मेन एंट्री जवळ तो स्टॉल आहे. सर्व आमच्या स्टॉल धारकांचं सुद्धा आम्ही आभारी आहोत. प्रत्येक खेळाडू संघाला काही ना काही चांगला देण्याचा प्रयत्न करत असतो. सुरुवात जरी खराब झाली आणि त्यानंतर प्रत्येक संघाला सावरण्याचा प्रयत्न करतो. 3 षटकांनंतर आपण पाहतो यस आता पूर्णपणे थांबवण्याचा प्रयत्न पुन्हा होतोय. 6 धावा कविशनं दिल्या, संकेतनं 18 धावा दुसऱ्या षटकामध्ये. आणि कवीचे तिसरं षटक पाहिलं ना तर सिंगल 2 डॉट, दुसरी सुद्धा सिंगल आहे. यस करेक्शन करतोय, सिंगल 2 डॉट प्रत्येक आहे स्ट्रायकर एंडला. काशीनाथ निकम आणि काशीनाथ गोडिवले सुद्धा पुरस्कर्ते. ओ आता पाठवला मेन स्टेजवर आणि तिथे आमचे स्टाफ होते बघा. षटकार. सनसनाटी बॅक टू 2 सिक्सेस. आता धावफलक जलद गतीनं टॉप गिअर मध्ये पुढे चाललाय. एकूण धावा 38. चला पंच दुसरा चेंडू द्या कारण भरपूर लांब गेलाय. उत्कृष्ट कामगिरी दाखवली, उत्तम कामगिरी करून आपण पाहतो फलंदाज प्रतीक 3 षटकार त्याच्या बॅटमधून. कारण असं म्हटलं जातं का उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूला डोक्यावर घेऊन नाचवलं जातं. जेव्हा तुमचा चांगला खेळ होतो तेव्हा तुमचं कौतुक केलं जातं, मात्र जेव्हा तुमचा खराब खेळ होतो तेव्हा ती सुद्धा चर्चा केली जाते. कविश पाटील. 11:30 वाजलेत. BCC बेंडकल बी चला थोडा स्पीडअप पाहिजे कारण आमचा टार्गेट आहे. प्रणय मगाशी आयोजकांनी सांगितलं का ई ग्रुपचे फ्रेश मॅचेस आपण 12च्या अगोदर कंप्लीट करूया. एकूण धावफलक टोटल 38. तर समशेर एअरकूल सर्व्हिस यांच्या वतीनं बॅक टू 2 सिक्सेस 500 रुपयाचं प्राइज आहे. कुणी मारा हे प्राइज आहे.
सर्वांना समानता त्यांनी दाखवली दोन्ही टीम्स. ओ लाईन ओळखलं आणि जोखीम उठवली नाही, फक्त टॅप केला, दिशा दिला डीप कडे चेंडू आणि मिळतील धावा 4. समोर वाजायचं जुगल करत महत्वाचा ऑलराऊंडर आहे जुगल. ओ जुगलवर केला आक्रमण, आणखीन एक भयान तुफान. कुणाल सुद्धा आक्रमक झालाय. एक चौकार या अगोदर डीप बॅकवर्ड पॉइंट कडे त्यांनी ढकलला आणि त्यानंतर आता पुन्हा षटकार. ओ रिव्हर्स अटेम्प्ट, गॅप शॉट, नो चान्स. चेंडू थर्ड मॅनला. बॅटिंग आवडली असेल तर कुणालचं कौतुक होऊ द्या. ठणठणीत खेळपट्टीवर तो गोलंदाजावर जबरदस्त हल्ले करतोय आणि वादली खेळी करून गोलंदाजांना धोपटून काढतोय. गुड बॅटिंग. अरे दात जड झाली होती आणि त्यानंतर कमबॅक. कुणाल आणि प्रतीकची भागीदारी आवडली असेल तर एकदा टाळ्यांचा आवाज येऊ द्या. गुड पार्टनरशिप बिल्डअप केले. आता धावा फलकावरती टोटल 50 रन्स कंप्लीट. टीम जांभिवली एकूण धावसंख्या 52. जतीन 11 मरियाई जांभिवली बी. बॅटिंग करताना कुणाल प्रतीक 3 षटकार. प्रतीकच्या बॅट मधून ओ आता सन्मान दिलं चेंडूला. डिफेन्स मोड मध्ये होता, कुठलेही धाडस केलं नाही. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 होत्या, 2 षटकानंतर 24, 3 षटकानंतर कविशनं कमबॅक करून दिला, मात्र 3 षटकानंतर 38-38. आता जुगल सारखा महत्वाचा ऑलराऊंडर भेंडकलचा हे आपण नेहमी खेळताना पाहिलं जुगलला आणि त्या जुगलवर केलेला आक्रमण 4-6-4. मागे ठेवला टप्पा आणि त्यानंतर बघा चेंडू स्किट झाला. फलंदाजानं प्रयत्न केला होता, बॅटचं तोंड उघडलं. अजूनही तो पंचांग काहीतरी चर्चा होते, मात्र यस ओळखलं इथे. जुगल घरातला तो कमबॅक करायचा होता, कारण जी सुरुवातीच्या 3 चेंडूवर त्यांनी मार खाल्ला. आता शरीरावर पायाचा वेध. यस आउट. LBW. विकेटच्या शोधात होता जुगल आणि आता विकेट. शुद्ध मराठी भाषा. थँक्यू DJSDC. तर इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे बघा. करण स्मृती 11 जांभूलपाडा आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा संघ अकाय रुवांश डॉली 11 कवान. दीपक पाटील सर आमच्या समोर जॉईंड आहेत. काल सुद्धा DJSDC भरपूर खुश होते, आज सुद्धा तीच एनर्जी. कदाचित फायनलला त्यांना गुड न्यूज मिळाले का दशरथ पाटील सर फायनलला येणार आहेत आणि मॅडम सुद्धा फायनलला येणार आहेत आणि DJSDC भरपूर खुश आहेत. तर प्रणयला आम्ही थोडंसं रिलीफ करणार आहोत. केदार जाधव 4 षटकानंतर 53 धावा आपण पाहतो आणि शेवटचं स्लॉग ओव्हरचं षटक बघा. टॉस होणारी सूचना आम्ही केल्यात. दोन्ही संघ नायक जांभूलपाडा आणि गव्हाण 4 षटकांचा सामना असेल.
तर एकच संघ आम्ही रोज रात्री क्वालिफाय करणार आहोत. तर मी जे संघ विजयी झाले त्या संघाने याची नोंद घ्या. चला मॅच ऑन करा. आणि शेवटचा सामना 3 षटकांचा असेल. MG ट्रॉफीची सर्व आमची आयोजक मंडळी त्यांची प्रचंड मेहनत, सुजल असतील, शुभम गरत, मंदार भगत असतील, आमचे यमबाई, संदेश, साहिल भगत, नितीन भगत, प्रीत कडू, कल्पेश, अक्षय भगत आणि संपूर्ण आमची आयोजक मंडळी. केदार जाधव गती कमी केली, नियंत्रण दाखवलं, आता पॉइंट कडे ढकललाय. 2 धावेसाठी प्रयत्न, गुड फिल्डिंग, गुड रनिंग, वेल टेकन, 2 वेल, 2 धावा. 2 धावेने जी चांगली भागीदारी बनवली होती आपण पाहिलं होतं. कुणाल आणि प्रतीक होता, प्रतीकला बाद केलं. आता संघाला अपेक्षित कुणाल कडून कुणाल निकम आणि एका बाजूला कुणाल कोंडिलकर. तर या संघाचे पुरस्कर्ते त्यांना आपण स्टेजवर पाहतोय. काशीनाथ निकम, काशीनाथ गोडिवले, जयंता कोंडिलकर आणि अनंता पाटील. चेंडू शिल्लक 5. केदार जाधव एकूण धावा फलकावरती टोटल 55. बॅटच्या मधोमध फटका बनवला परफेक्टली मिडल ऑफ द बॅट. मिळतील धावा 6. मिड विकेटला षटकार. प्रचंड दबावाखाली खेळताना टीम जांभिवली संघाला पाहिलं, मात्र त्यानंतर जांभिवलीनं ओळख करून दिलं. उल्वेन नोड परिसरामध्ये आला दूरवरचा प्रवास करून आणि बॅटिंग लाईनअप आमच्याकडे कोणत्या दर्जाची आणि त्याची सिद्धता पुन्हा एकदा गुणवत्ता दाखवली. फलंदाज कुणाल बॅक टू बॅक 2 सिक्सेस. टॉस चेंडूला जी चपराक दिली लॉंग ऑफ कडे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. कुणाल कोंडिलकर आक्रमक झालाय. तो एका चांगल्या इनिंग साठी खेळण्यासाठी प्रयत्न करतो. संघासाठी मी म्हटलं प्रत्येक खेळाडू काही आणि काही देण्याचा प्रयत्न असतो आणि त्यामध्ये जेव्हा गरज होती मैदानावर आला कुणाल आणि संघाचा डाव त्यांनी सांभाळला. स्ट्रगलिंग ऍक्ट हिरो त्याला म्हणूया. 12 मध्ये 33 खेळलाय. षटकार चौकारांची आतषबाजी. 3 षटकार आणि 2 चौकार. एकूण धावा दाफलकावरती 67. केदार जाधव, कुणाल कोंडिलकर, कुणाल निकमला अजूनही संधी मिळाली नाही. 4 चेंडूंचा खेळ बाकी. 11:30 आता वाजून गेलेत. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. जुगलनं 15 धावा दिल्या होत्या. त्याप्रमाणे त्या षटकामध्ये सुद्धा सुरुवातीला आक्रमण झालं आणि त्यानंतर जुगलनं कमबॅक करून दिलं. मात्र आज कवीचं पहिलं षटक पूर्ण दबाव निर्माण परिस्थिती केली होती बॅटिंग टीम जांभिवलीला. चेंडू शिल्लक 3. बॅक टू बॅक 2 सिक्सेस. चौफेर फटकेबाजी करतोय. सर्वांग सुंदर खेळी दाखवते. हटके फटके त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतात. तो फलंदाज कुणाल. 2 षटकार सलग. आता आपण पाहिले एक मिड विकेट लॉंग ऑफला गोलंदाज केदारवर चढवलेले हल्ले. शेवटचे 3 चेंडू. पुन्हा एकदा चपराक. लाईन रीड केली आणि त्यानंतर शॉर्ट सिलेक्शन करते. गुड बॅटिंग. गुणवत्ता तो दाखवते. माझ्याकडे तो क्लास आहे. वेट अँड वॉच. जसा चेंडू येईल त्यानंतर त्याच्या आवडीचे फटके खेळतो. गुड बॅटिंग. चेंडू शिल्लक 2. धावा फलकावरती टोटल 37 वर पोहोचलाय कुणाल. संघाची धावसंख्या 71. 71. ऑन साइडला आणखीन एक. आता थोडा टायमिंग चुकला. फिल्डर आहे मात्र आज चांगला खेळला कुणाल. 3ऱ्या क्रमांकावर आला. जबाबदारी सर्व आपल्या खांद्यावर घेतली आणि त्या जाणीवपूर्वक चांगल्या फटक्यानं त्यांनी मैदानावर जी झुंजार खेळी केली. 37 एकटा खेळला. गुड बॅटिंग आणि त्याचे फटके पाहण्यासारखे होते. अगदी सर्वांनी इम्प्रेस केलं. 4ही बाजूला मग थर्ड मॅन, स्क्वेअर लेग,
लॉंग ऑफ कडे दिलेली चपराक, तो षटकार फ्लायटेट. मिड विकेट कडे आपण त्याचा आसमानी षटकार पाहिला. यंग एस्टेट आणि आता शेवटच्या चेंडूचा सामना करेल कुणाल निकम सुद्धा. धावसंख्या आता चांगल्या स्थितीमध्ये, मजबूत स्थिती 71. लास्ट बॉल. केदारचे षटक 18 धावेंचा आतापर्यंत. शेवटचा चेंडू MG ट्रॉफी मधील हा सामना पाहतोय BCC बेंडकल बी आणि जांभिवली बी. लास्ट बॉल. शेवटचा चेंडू आता बीट केले स्लीप कडे. बॅकअप रेडी, मात्र धाव घेण्याची तयारी दाखवली 22 न. ही धाव मिळेल तर एकूण धावा फलकावरती स्कोर कार्ड 72 आणि 73 करायचे. काही सन्मान आहेत, त्या अगोदर आपण टॉस करूया. दोन्ही कॅप्टन आले. 4 षटकांचा सामना असेल. तर टॉस आपण करणार आहोत. जयंता कोंडिलकर साहेब जे जांभिवलीचे पुरस्कर्ते होते आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. जांभूलपाडा टॉस जिंकलाय. गव्हर्न डिसिजन तुम्हाला इथेच द्यावं लागेल. जरी तुम्ही कनेक्ट झाला नाही पण निर्णय तुम्हाला टॉस बॉक्स मध्ये द्यावा लागेल. 4 षटकांचा सामना आहे. तर आयोजकांच्या वतीनं आम्ही काही सन्मान घेतो. जांभिवली संघाचे जे आमचे पुरस्कर्ते आणि त्यांचा आपण सन्मान इथे घेणार आहोत. आयोजकांच्या वतीनं जयंता कोंडिलकर साहेब, अनंता पाटील साहेब, जांभिवली बी संघाचे पुरस्कर्ते काशीनाथ निकम साहेब आणि काशीनाथ गोडिवले साहेब यांचा आदरातिथ्य सन्मान करणार. जांभिवली बी या युवा वर्गाचे ते पॅकर्स आहेत. तर गव्हाण निर्णय फिल्डिंग. बघा टॉस साठी आले प्लेयर आणि त्यांनी कॉल केला, टॉस जिंकलाय, काय निर्णय घ्यायचा आणि तिकडून होकार आला फिल्डिंग. तर सर्व मान्यवरांचं मनापासून धन्यवाद. ॲडव्होकेट अनिल कांबळे सर सुद्धा येथे उपस्थित आहेत. अनिलजी गमरे सर ॲडव्होकेट यांचं सुद्धा आपण आयोजकांच्या वतीनं आदरातिथ्य सन्मान करणार आहोत. दीपक पाटील सर जॉईंट होतील. उत्तरार्ध कसा असणार आहे ऐकूया आपण त्यांच्या आवाजामध्ये. बघा प्रेक्षकांसाठी आज आपण खुशी कॅन्टीन जी एंट्री जवळ आहे तिथे घरगुती जेवण आहे. काही अंतरावर इकडे खवयांसाठी ओम साई ढाबा. आमचे कुंदनजी भगत आणि मितेजी भगत. अंपायर्स खुश झाले ओमसाई ढाबा नाव ऐकल्यानंतर. शेलगरला आल्यानंतर ओमसाई ढाब्याची टेस्ट घ्यायलाच हवी. भाविस्कर यांच्या चेहऱ्यावर लगेच हास्य फुलतं ओमसाई ढाब्याचं नाव काढलं की. जाऊया उत्तरार्धाकडे. थँक्यू सो मच. सागरजी मांडवकर यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. कर्णस्मृती 11 नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. कर्णस्मृती 11 जांभूळपाडा विरुद्ध अक्काय रुवांश डॉली 11 गव्हाण. थँक्यू DJ SDC. कधी सॉन्ग सगळ्यांचेच होते परंतु आपल्यासाठी स्वतःहून त्यांनी मेहनत घेऊन बनवलं त्यामुळे त्याचं विशेष कौतुक. अन्यथा आपल्याला प्रसिद्धीची गरज नसते.
तर जाऊया आपण मॅचच्या दिशेनं, कारण एसडीसीचं प्रेम आहे. चला जाऊया मॅचच्या दिशेनं. बीसीसी भेंडकळ आणि जतीन 11 मरियाई जांभिवली ब, दोन्ही ब संघ आहेत. 73 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. ही मोठी धावसंख्या आहे, फार मोठी धावसंख्या चेस करायची आहे. कल्फिट वर्स आपल्या टीव्ही स्क्रीनवर अनेक खेळाडू सध्याच्या घडीला कल्पेश घरत यांचं कल्फिट वर्स मध्ये ट्रेनिंग घेतात. अनेक खेळाडू ISPL ला सुद्धा खेळ. यातील अमित नाईकला आपण बघितलं, केतन म्हात्रे असतील, हा चैतन्य पाटील, किशोर घरत आहेत, चांबो आहे, बरेचसे खेळाडू आहेत सध्याच्या घडीला स्टार आहेत. परंतु नक्कीच फिटनेस फर्स्ट, फिटनेसवर लक्ष दिलं की खेळामध्ये तुम्हाला सुधारणा सुद्धा पाहायला मिळते. तर जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. जुगल घरत आणि धीरज पाटील सलामीची जोडी. पहिला बॉल, फर्स्ट डिलिव्हरी ऑन साइडला फ्लिक केला रिशा सहाना, मिड विकेटला फिल्डर, सिंगल मिळेल. एक रन खातं उघडलं जाईल. जुगल घरत एक मोठं नाव आहे पुरण टेनिस क्रिकेट मधील आणि लढावं लागेल या मॅच मध्ये. साधं सोपं आव्हान नाहीये. बॅटिंग मात्र फार चांगली केली आणि नक्कीच मोठी धावसंख्या रचली गेले. खास करून कुणाल कोंडिलकरनं 11 बॉल मध्ये 35, त्यानंतर प्रतीकनं 8 बॉल मध्ये 20. फुल नाही तो ऑन साइडला स्विंग केलाय, बॉलला पाठवले सरळ व्यासपीठाला. सलामी देणारा हा येतोय धीरज पाटीलच्या बॅट मधून. पहिला षटकार. सुंदर फटका पाहायला मिळाला. दुसऱ्याच बॉलवर षटकार. धावसंख्या 7 वर, त्यामुळं 73चा चेस करण्यासाठी कंबर कसले. फुल लेंथ होता, ड्रायव्हिंग मोडवर कव्हर्सला ड्राईव्ह करायचा होता, परंतु इकडे मात्र बीट केलाय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. पहिली 2 षटकं फार महत्वाची आहेत. 73 धावा चेस करत असताना पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये 28, 25 ते 30 धावा जर आल्या तर नक्कीच ते चांगलं ठरेल. फुल टॉस होता, कनेक्शन प्रॉपर झालेलं नाही. स्क्वेअर लेग च्या बाजूला बॉल निघालाय. सहजतेनं 2 धावा होतील कंप्लीट. 2 धावेनं धावसंख्या 9 या आकड्यावर. 9 रन्स ऑन बोर्ड. कुणाल निकम पुन्हा एकदा. ओ यावेळेस चान्स आहे. कव्हर्सला बॉल उडालाय. ओ क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. थोडे एफर्ट्स घ्यायला हवे होते. जरूर संधी तिकडे होती. कनेक्शन बिलकुल चांगलं नव्हतं, परंतु इकडे मात्र उडालेला झेल हवेमध्ये थोडस दूर राहिला. क्षेत्ररक्षकापासून सिंगल आली. धावसंख्या 10 वर. 10 रन्स ऑन बोर्ड. सरासरी आपण पाहिली या मॅच मध्ये तर 14.60 ची आहे. 15-15च्या सरासरीनं मात्र पुढे चालायचं आहे हा सामना जिंकण्यासाठी बीसीसी भेंडकळ ब संघाला. चांगला बॉल, लेंथ बॉल होता. जागेवरूनच खरंच ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, कट करण्याचा प्रयत्न झाला होता. हा डॉट बॉल येतो. निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावफलकावर बिनबाद 10 अशी धावसंख्या. बीसीसी भेंडकळ संघाची 4 ओव्हरमध्ये 63 धावांची गरज.
चांगलं षटक म्हणता येईल, पण जो आस्किंग रन रेट आहे जो 14-15चा आहे त्याही पेक्षा कमी धावा देणं नक्कीच ते फायद्याचं ठरेल जांभिवली ब संघाच्या दृष्टिकोनातून. जतीन 11 मर्याई जांभिवली रसायनी परिसरामधील संघ आणि दुसऱ्या बाजूला उरण तालुक्यामधील संघ. कालच्या रात्रीमधून उरण तालुक्यामधीलच आराध्या 11 टाकीगाव हा संघ मात्र सुपर 6 साठी क्वालिफाय झाला आणि निदान 2 बाईक्स इथून घेऊन जाईल. 21 बाईक्ससह ही स्पर्धा MG ट्रॉफी उल्वेन नोडमध्ये पहिल्यांदाच बाईकचं शोरूम मात्र लागलं महेश स्पोर्ट्स शेलगरच्या क्रीडांगणावर. एक चांगली स्पर्धा संपन्न होत असताना MG ट्रॉफी बाय मंदार शेड भगत ऑन साइडला स्विंग केलाय, पुल मारलाय, बॉल जाईल स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने चेंडू सीमा पार 4 धावांन करता चौकार. मडवी यांचं आगमन झालंय, त्यांचं सहर्ष स्वागत. फार मोठी मेहनत घेतात खरं तर शेलगरची स्पर्धा म्हटली की आयुष यांची प्रचंड मेहनत असते. कधी कधी शेलगरपेक्षाही आयोजकांची पेक्षाही जास्त मेहनत असते त्यांची. ओ यावेळेस ऑन साइडला स्विंग केलाय आणि बॉल झाला एक टप्पा पडल्यानंतर सरळ सीमा रेषेच्या पलीकडे आणि कुणाल कोंडिलकर वर मात्र हल्ला चढवलाय. धीरज पाटीलचा बॅक टू बॅक दुसरा चौकार. दोन लगातार चौकार. चौकार टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. 73 धावांचा चेस करायचा परंतु स्कोरिंग ग्राउंड आहे आणि इकडे मात्र ज्या पद्धतीनं सुरुवात करण्यात आली धावांचा पाठलाग करत असताना टीट फॉर टॅट फुल लेंथ होता, प्लेड ऑन झालाय. फर्स्ट विकेट डाऊन, पहिला धक्का लागेल BCC बेंडकळ ब संघाला. निराश मानेनं मात्र परतावं लागेल. थोडासा हार्ट ब्रेक झाला असेल. धीरज पाटील चांगलं खेळत होता, 1 षटकार 2 चौकार आणि स्थिरावला होता पूर्णपणे खेळपट्टीवर, परंतु यावेळेस मात्र क्लीन बोल्डच्या स्वरूपामध्ये पहिली शिकार. धीरज पाटील बॅक टू द डगआउट. आउटसाइड ऑफ स्टंप फुल लेंथ होता कुणाल कोंडिलकरचा. थोडासा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, आतमध्ये आला चेंडू सरळ स्टंपवर. शॉर्ट बॉल आहे, यावर स्लॅश केलाय, स्वीपर कव्हरला, बॉल चाललाय सीमा रेषेच्या दिशेनं. 4 धावांकरता हा तिसरा चौकार या ओव्हर मधला. तीन चौकार आलेत या ओव्हर मध्ये. धावसंख्या सपाट्यानं आता मात्र वाढत असताना स्कोर कार्ड वर लागले त्या 22. सुंदर ड्राईव्ह पाहायला मिळतोय यावेळेस मात्र एक्स्ट्रॅक्ट कव्हरला, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, नाईसली टायमिंग, बॉल सीमा पार, रसमीतील 4 आणि कविश पाटीलच्या बॅट मधून आलाय आणखीन एक चौकार. कमाल बॅटिंग सुरू आहे. विकेट गेली परंतु धावांचा ओघ मात्र काही अटलेला नाहीये. 4 चौकार आलेत या ओव्हरमध्ये. 16 धावा याच ओव्हरमध्ये येताना दिसल्यात आणि त्याचमुळे टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 26 या आकड्यावर 26. फुल टॉस होता, ऑन साइडला वळवलाय, पॉइंट स्ट्रॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक डीप मध्ये सिंगल घेतली जाईल.
चांगलं षटक म्हणता येईल बीसीसी बेंडकळ ब संघाच्या दृष्टिकोनातून, कारण या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या तब्बल 17. थोडंसं कौरव करण्याचा पहिल्या षटकाला मात्र प्रयत्न झाला बेंडकळ संघाकडून. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावा लागल्या त्या एक गडी बाद 27. येणाऱ्या 3 ओव्हर्समध्ये 46 धावांची गरज आहे. 46 रिक्वायर्ड नाव, रिमेनिंग 18 डिलिव्हरीज, म्हणजेच काय 15ची सरासरी ऑलमोस्ट आहे. 15.33च्या सरासरीनं मात्र पुढे जायचं आहे. 17 आल्यात. ही षटकं जर 1-2 चांगली षटकं मिळाली तर नक्कीच 73 धावांचा चेस झाला तर मात्र मोठा आश्चर्याचा धक्का ठरू. कुणाल निकम पुन्हा एकदा आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या. आता सुद्धा त्याच्याकडून तशा षटकाची अपेक्षा असेल. जतीन 11 मर्याई जांभिवली संघाकडून हे तिसरं षटक करेल, परंतु आता मात्र पॉवर प्ले संपलाय. क्षेत्ररक्षण पाठीमागे आहेत. 5 क्षेत्ररक्षक डेड सर्कलच्या बाहेर. ऑन साइडला 3 लॉंग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेग आणि ऑफ साइडला 2 क्षेत्ररक्षक डेड सर्कलच्या बाहेर आहेत. एक लॉंग ऑफला वाईडिश आहे आणि दुसरा अगदी स्वीपर कव्हरला टीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. फुल लेंथ होता, यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय, खोदून काढला होता चेंडू ऑन साइडला. मिड विकेटचा फिल्डर थोडासा फंबल मारतोय तिकडे. दुसऱ्या धावेसाठी सरसावले, कलेक्ट करता आला नाही कुणाल निकमला. अन्यथा इकडे मात्र रनआउट होऊ शकला असता आणि हा रनआउट झाला असता तर भेंडकरसाठी मोठा धक्का होता, कारण जुगल घरत नॉन स्ट्राईक एंडला होता आणि इकडे मात्र चान्स चांगली आली होती, संधी चांगली आली होती जांभिवली ब संघाकडे, कारण जुगलनं अजून सुरुवात केलेली नाहीये. 1 रन जरूर त्याच्या पॅटमधून आले, परंतु तो नॉन स्ट्राईक एंडला जास्त वेळ त्यानं व्यतीत केलाय आणि त्याचमुळे जास्त वेळ त्याला नॉन स्ट्राईक एंडलाच ठेवणं जांभिवलीकरांसाठी फायद्याचं ठरू शकतं. हा मोठा खेळाडू आहे. संधी चांगली होती परंतु गमावले. 2 धावेने टीमची टोटल मात्र पुढे जाईल ती 29 या आकड्यावर. 29 रन्स ऑन बोर्ड. येणार पॅनल या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नीरज राणावत सर, बॉस, नुकतीच रायगड प्रीमियर लीग ज्यांनी कव्हर केली या पॅनलनं. सोडून दिला होता, लेफ्ट केला होता बॉल. इशारा येतोय फाईट बॉलचा. एक अतिरिक्त रन. गणेश बाविस्कर आहेत, शशी मेहर सर आहेत, दीपक बोराडे सर, 4 अंपायर आहेत, 2 कॉमेंटेटर आहेत या स्पर्धेमध्ये. स्पर्धा कव्हर करत असताना आमच्या समेत 1 गुणसंख्या लेखक आहेत, प्रणय मात्रे. ऑन साइडला स्विंग केलाय, निघून गेलाय बॉल. स्क्वेअर लेगला फिल्डर होते, त्याच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झालाय. थोडीशी उंची कमी पडली इकडे मात्र आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. .36 36 धावा धाव फलकावर या षटकाराच्या सहाय्यानं. थोडासा हाफ चान्स होता, उंच उडी मारत हायटेड प्लेअर असता तर कदाचित चेंडू हाताला डेफिनेटली लागला असता. फ्लॅट होता. 6 धावा मिळाल्यात. अगदी योग्य रीतीने मित्र म्हणून धाबांचा पाठलाग सुरू आहे तो बीसीसी बेंडकळ ब या संघाचा. निकमचा हा बॉल फुल लेंथ होता, खोदून काढलाय, एक्स्ट्रा कव्हरला. अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु हा प्रयत्न सफल. बॉल सीमारेषेच्या पलीकडे निघून गेलाय. 4 धाबांकरता आणखीन एक चौकार. हेलिकॉप्टर कव्हर ड्राईव्ह, काय फटका होता, फुल लेंथ होता, खोदून काढलाय. टायमिंग सुद्धा कमालीचं होतं. पाडिश लॉंग ऑफला पोचू सुद्धा दिलं नाहीये बॉल पर्यंत. रन्स येत असताना याही ओव्हरमध्ये चेंडू इकडे अपील पाहायला मिळाली. पंचांनी सांगितलं, बॅटला ब्रश होऊन गेला होता चेंडू. चांगलं पंचांचं कार्य संपूर्ण रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा गणेश बाविस्कर सरांकडून पाहायला मिळालं. खास करून प्रभावित केलं आम्हाला सुद्धा. 4 दिवस आम्ही तिकडे होतो त्यामुळं नक्कीच अनुभवामधून आम्ही बोलू शकतो. ज्या पद्धतीने त्यांनी डिसिजन दिलेत RPL मध्ये, सगळेच्या सगळे निर्णय जे थर्ड अंपायर्स कडे सुद्धा आले होते हे सगळे निर्णय ॲक्युरेटली मित्र म्हणेन गणेश बाविस्कर सर चर्चेत आहे नाव सध्याच्या घडीला. समोर ड्राईव्ह केलाय लॉंग ऑन कडे, अगदी V शेप मध्ये सिंगल घेतली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 1 रन टीमची टोटल वाढेल.
42. जुगल घरत अगदी संत आहे. 3 बॉल खेळलाय फक्त 2 धावा काढल्यात. त्याचं राहणं सुद्धा खेळपट्टीवरचं फार महत्वाचं ठरतं. पेंडकरसाठी आजपर्यंत मोठ्या इनिंग्स लॉंग इनिंग्स साकारल्यात. बऱ्याच वेळेला विजय साकारून दिलेत. ऑन साइडला बडा धमाका, खेळाडू कक्षाचा बॅनर फाड षटकार मारलाय. बॉल कॉल फ्रॉम अंपायर आणि 7 धावा. ओ हो गफलत झाले बॉलर कुणाल निकम. काय षटक पहिलं टाकलं होतं 10 धावांचं आणि आता मात्र सपाटून मार खालाय कुणाल निकम. आणि त्याचमुळे आता ही काढलेल्या धावा वाचवण्याचा खर तर मोठा खटाटोप करावा लागेल या टीमला. आणि ज्या पद्धतीनं बेळकर संघ पुढे आगेकूच करतोय 73 धावांच्या आव्हानाला सामोरं जात असताना धाबा झाल्या त्या तब्बल 49 धाबा 49 रन्स. आणि त्याच वेळा सामना मात्र जवळ आणलाय, अतिशय जवळ आणून ठेवलाय हा सामना. ऑन साइडला वळवलंय स्क्वेअर लेगकडे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. सिंगल घेतली जाईल. थोडस बॉल सुटला होता, दुसरी रन घ्यायची होती. डायरेक्ट हिट झालाय आणि त्यानंतर पळाले दोघेही. संधी मिळाली आणि लगेचच सेकंड रन सुद्धा कंप्लीट करण्यात आले. एवढी चतुरता दाखवावी लागते, चपळता दाखवावी लागते. प्रेझेन्स ऑफ माइंड महत्वाचा आहे. या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या तब्बल 24. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बेंडकळचं अर्धशतक धावफलकावर 50 अप. 51 धावा कंप्लीट होत असताना शेवटच्या 2 ओव्हर्स मध्ये आता 22 धावांची गरज आहे. आणि 12चा ठोका झालाय. आमचे ऍडव्होकेट अस्वीजी घरत यांचा आज वाढदिवस आहे. सर्वात आधी त्यांना वाढदिवसानिमित्त आम्ही मनपूर्वक शुभेच्छा देतोय. विश यू मेनी हॅपीनेस ऑफ द डे. ऍडव्होकेट अस्वीजी घरत आपल्याला दीर्घायुष्य लाभू दे आणि नक्कीच हॅपी बर्थडे. खूप साऱ्या शुभेच्छा या मंचाच्या निमित्तानं, MG ट्रॉफीच्या निमित्तानं. आपल्याला हे वर्ष सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं आणि उत्तम आरोग्यदायी जावं याच वाढदिवसानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा. तर 3 षटकांचा खेळ संपलाय. 17च्या सरासरीनं धावा आल्या त्या 51. कुणाल निकमनं 2 षटकं टाकली, 34 त्यानं दिल्या. कुणाल कोंडिलकरनं 17 दिल्या. म्हणजे 3ही ओव्हर्स मध्ये 2 बॉलरनं 17च्या अवरेजनं रन देऊन टाकल्यात. आता 22 वाचवायचे आहेत आणि त्याचमुळे 4थं षटक जर चांगलं आलं नाही जांभिवली संघाकडून तर मात्र या धावा वाचवणं फार कठीण होईल. कारण जुगल घरत अजूनही मैदानावर आहे. परंतु धीरज पाटीलनं मध्यंतरी येऊन मारलं. कविश पाटील जसा मैदानामध्ये घुसलाय तसा एका पाठोपाठ एक चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर धाडतोय आणि त्यांनी सुद्धा आपल्या फलंदाजीतली ताकद दाखवून दिले. पुन्हा एकदा 4थं षटक घेऊन गोलंदाज आयुष कोंडिलकर. हे फार महत्वाचं षटक. पहिलाच बॉल स्टंप लाईनला येऊन बॉलला भिरकावून दिलाय. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या वरतून हा गगनभेदी षटकार. असताना MG ट्रॉफी. आयुष कोंडिलकर पुन्हा एकदा. रिव्हर्स अटेम्प्ट करण्यात आलाय. बॉलला पाठवलंय थर्डमॅन मॉडलांच्या दिशेनं. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल. जुगलच्या पॅटमधून आलाय. हा कलात्मक फटका, चौकार.
ओ हा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न परंतु बॉल मध्ये आला. इकडे मात्र सरळ विकेट किपरचा वेध घेत हा लेग ब्रेक होता. पुन्हा एकदा फिरून खेळण्याचा प्रयत्न. चांगला वर्क पाठीमागे डायरेक्ट हिटचा प्रयास. थ्रो चांगला आहे. कदाचित इकडे मात्र ट्रबल मध्ये असू शकतो. पाहूया. ओ रेफर करण्यात आले. तिसऱ्या पंचांकडे मदत घेण्यात आले. रनआउट साठी टक्कीचा निर्णय. थोडी रिस्की रन घेण्याचा प्रयत्न केला होता कविशने सुद्धा. परंतु पाहूया एक्झॅक्टली काय घडलंय. नॉट स्ट्राईक एंडला हा थ्रो आणि फलंदाज बाद आहे. इकडे मात्र दुसरा फलंदाज माघारी परतेल बीसीसी बेंडकळ ब संघाचा. चलो बघितल्यानंतरच क्रीज सोडायची आहे जुगलला आणि त्याचमुळे इकडे मात्र आता क्रीज सोडावी लागेल. स्क्रीन असल्यावर मग स्क्रीनवर बघितल्यानंतरच शुअर होतात खरं तर. त्यानंतर शाश्वती होत असते. नाहक गडी गमावलाय मित्र म्हणेन. गरज सुद्धा नव्हती खरं तर या धावेची. जरा डॉट बॉल आलाय. लढावं लागेल या मॅच मध्ये जांभिवली संघाला. अजूनही मॅच बनू शकते. जुगल बाज झालाय. 8 चेंडूचा खेळ बाकी. 8 बॉल मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 12 धावांची गरज आहे. हे 2 चेंडूंमध्ये जर मोठा स्ट्रोक आला नाही. चांगले बॉल डॉट बॉल एखादा पाहायला मिळाला. शेवटच्या ओव्हरपर्यंत सामना नेला तर दडपड वाढू शकेल. दबाव बनवावा लागेल या मॅचवर. आयुष कोंडिलकर चांगले चेंडू वळवतो. पाहूया पुढचे 2 चेंडू फार इम्पॉर्टंट असतील. फ्लाइट डिलिव्हरी स्ट्रेट टू द मिड विकेट एरिया. बॉलला पाठवलंय सरळ सीमारेषेच्या बाहेर. पाहूया इकडे मात्र बॅनर हिट झालाय. निलेश कुलकर्णी सर आजच त्यांची उपस्थिती मात्र या स्पर्धेला लाभली होती आणि सरळ त्यांच्याच बॅनरला हिट झालाय हा चेंडू. परफेक्ट ऑन साइडला निलेश कुलकर्णी भारतासाठी प्रतिनिधित्व केलं. इंटरनॅशनल क्रिकेटर आज ज्यांची उपस्थिती पाहायला मिळाली होती. इकडे मात्र चांगला फिरवलाय हा चेंडू. इकडे थोडी चपळता दाखवण्याचा प्रयत्न केलाय परंतु थोडाफार हलकासा उशीर झालाय की काय आणि हे चेक करण्यासाठी पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय पोहोचवण्यात आलाय. अंपायर्स कॉल आहे. सर विकेट किपर कडून म्हणजेच काय फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे. चला फलंदाज बाद आहे. आणखी एक पहा कशा पद्धतीनं बाज झाला. इकडे थोडस पुढे गेला होता. हो पहा इकडे जवळ आला होता. क्रीज सोडली. बराच पुढे गेला होता. त्याच्यानंतर हो हवेत आहे. धावा झाल्यात त्या 67 रन. 6 बॉल मध्ये 6 धावांची गरज. 6 नीडेड. 6 बॉल 6 असं इक्वेशन. 5 मध्ये अंतिम षटक करण्यासाठी गोलंदाज हर्षद आलाय.
शेवटचं षटक करेल. सेट बॅटर बाद झालेत. कविश बाद झाला, जुगल बाद झाला. पाठीमागच्या ओव्हरमध्ये तनिष आणि संकेत दोनही नौके फलंदाज खेळपट्टीवर आहेत. नक्कीच थोडंसं दडपण टाकण्याचा प्रयत्न करायला लागेल. 6 बॉल 7 सोपा वाटणारा सामना, परंतु पाहूया पुढे काय घडतंय. हर्षद करेल शेवटचं षटक. आज चांगला बॉल होता. इकडे मात्र डॉट बॉल येतोय. 6 बॉल 6. आता 5 बॉल मध्ये 6 धावांची गरज आहे. हा पहा, चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर वळवलाय. एक चांगला लेग ब्रेक पाहायला मिळतोय. डॉट बॉल येत असताना आमचा प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेतात. सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. 5 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. आणखीन एखाद दुसरा डॉट बॉल जर आला दबाव बनू शकतो. आणि क्रिकेट असा खेळ आहे, कधी काय घडेल या खेळामध्ये याचा नेम नाहीये. क्षमता तर आहे हर्षदकडे सुद्धा चेंडू फिरवण्याची. कला अवगत आहे. त्याचाच योग्य रीतीने जर वापर झाला तर थोडासा अडचणीमध्ये आणता येऊ शकतं. पहा, अगदी मांडी घालून या सामन्याचा आनंद घेत असताना प्रेक्षक वर्ग. ओ कवसला यावेळेस मात्र लॉफ केले बॉल अगदी इनफिल्डच्या वरतून. क्षेत्ररक्षक पोहोचलेत, परंतु तोपर्यंत मात्र रन्स प्राप्त झाल्यात. 2 महत्वाच्या 2 धाबा. या 2 धाबांच्या बरोबरीनं आता मात्र इक्वेशन चेंज होईल. 4 चेंडू 4 धाबांची गरज आहे. पहा आमचा प्रेक्षक वर्ग. हाय करा सगळ्यांनी. या स्पर्धेचा MG ट्रॉफीचा आनंद घेत असताना सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. हर्षद कोंडिलकर सामना पुढे नेण्याचा प्रयत्न मात्र जांभिवली संघ करतोय. हा वेगवान चेंडू होता. इकडे मात्र आमचा जोरात वापर केला होता आणि टप्पा पडल्यानंतर वेगानं निघून गेला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहा वेगानं वापर केला होता. इकडे मात्र 3 बॉल 4 असं इक्वेशन या मॅच मध्ये आलंय. दडपण वाढले. आता मात्र सुरुवातीला सोपा वाटणारा सामना, परंतु क्रिकेट असा खेळ आहे, कधी काय घडेल याचा नेम नाहीये. द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी. अनिश्चितता तुम्हाला या खेळामध्ये पाहायला मिळते. ओ यावेळेस डाऊन द ग्राउंड ऑन साइडला कॅच ड्रॉप. निर्णायक क्षणाला मात्र झेल सोडण्यात आलाय, परंतु इकडे रन आउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होईल. एक एक रन फार महत्वाचे या मॅच मध्ये. आता मात्र सुरुवातीला भरपूर धाबा दिल्या जांभिवली टीमनं, परंतु अचानकपणे शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र लढतोय जांभिवली संघ. तनिष गरत मैदानाच्या बाहेर जाईल. फलंदाज होईल बाद आणि इकडे मात्र इक्वेशन चेंज होईल. पहा ऑन साइडला मिड विकेटला अगदी झेल सोप्पा झेल होता. सोप्पा झेल होता इकडे मात्र, परंतु थ्रो परफेक्ट आला आणि त्याचमुळे इकडे मात्र फलंदाज रनआउट झालाय. सिंगल तर मिळाली. या सिच्युएशनला एक एक धाव सुद्धा फार महत्वाची ठरू शकते जांभिवली संघ. शेवटचे 2 चेंडू आणि 3 धाबांची गरज आहे. 3 रिक्वायर्ड रिमेनिंग 2 असं इक्वेशन. आणि हा सामना मात्र कमाल चुरशीचा पाहायला मिळेल. BCC बेंडकळ आणि जतीन 11 मर्याई जांभिवली दोन्ही ब संघ, परंतु काय टक्कर सुरू आहे. 73 धावांचं आव्हान आहे आणि या आव्हानाला सामोरं जात असताना शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 3 धावांची गरज आहे आणि त्याचमुळे सेट बॅटर बाद झाल्यानंतर मात्र दडपण वाढवलंय. त्याचा फायदा मात्र उचललाय तो जांभिवली संघानं आणि या मॅचचा निकाल कदाचित तुम्हाला शेवटच्या बॉल पर्यंत सुद्धा घेऊन जाऊ शकतो. आता होणार. थँक्यू DJ SDC. 2 बॉल 3 धाबा. कमाल रोमांचक सामना पाहायला मिळतोय MG ट्रॉफी शेलगरच्या मैदानावर. ओ इकडे मात्र बीट केलाय. डॉट बॉल आलाय. सुपर बॉलिंग फ्रॉम हर्षद कोंडिलकर. काय स्पेल टाकलाय आतापर्यंत. आता शेवटच्या बॉलवर थरार पाहायला मिळेल. MG ट्रॉफी बेंडकळ विरुद्ध जांभिवली. 6 बॉल मध्ये 6 धाबा वाचवत असताना हा सामना आता मात्र शेवटच्या बॉलवर येऊन ठबकलाय. 1 बॉल 3 धाबांची गरज आहे. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे 3 धाबा काढाव्याच लागतील. बेंडकळकर
एक बॉल 3. काय बॉलिंग केले हर्षद कोंडिलकरनं. सुप्पा बॉलिंग. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. एक चेंडू 3 धावांची गरज आहे. चित्त थरारक लढत पाहायला मिळते. ओ कट केलाय बॉल आणि सामना जिंकलाय. जांभिवली संघानं 6 बॉल मध्ये 6 धावा वाचवल्यात. अनोखा पराक्रम, इतिहास पाहायला मिळतोय शेलगरच्या मैदानावर. आणि हातात तोंडाशी आलेला घास बेंडकळचा हिरावून घेतलाय. हर्षद कोंडिलकरनं टाकलेलं हे षटक मात्र वर्षानुवर्ष लक्षात ठेवलं जाईल. 6 बॉल मध्ये 6 धावा काढू दिला नाहीयेत. कमाल कमाल बॉलिंग आणि ऑब्विसली मॅन ऑफ द मॅच सामना वीर हा पुरस्कार मात्र जाईल. ज्यानं मात्र हा सामना जिंकून दिला हर्षद कोंडिलकर ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. काय घडेल या खेळामध्ये याचा नेम नाहीये. सगळ्यांनाच इकडे क्रीडांगणावर सगळे जेवढे होते उपस्थित त्यांना असंच वाटलं होतं की बेंडकळ संघाने सामना जिंकलाच. कारण सगळ्याच गोलंदाजांनी मात्र सपाटून मार खाला होता. परंतु ज्या पद्धतीनं हा सामना डिफेंड केला, वेल प्लेड बॉईज. अभिनंदन अभिनंदन टीम जांभिवली. जतीन 11 मर्याई जांभिवली संघाची विजयी सलामी आणि हर्षद कोंडिलकर यांच्यासाठी